सांगली जिल्ह्यातील निवडणुका काँग्रेससोबत लढणार असल्याबाबतचा सुतोवाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय। जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्याशी 3 वेळा बैठका होऊन कशा पद्धतीने निवडणूक लढवायच्या यावर चर्चा झाली असून त्या दृष्टीने आम्ही पावले टाकत आहे। ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिल्याचेही जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं। त्याचबरोबर जत आणि शिराळा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, त्यावर हा प्रयोग केलेला नाही। त्या ठिकाणी इच्छुकांनी घड्याळाकडे जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हा प्रयोग आहे किंवा एकत्रित मिळून निवडणूक लढवतोय असं नाही। त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा तुतारी चिन्हावर लढवता आला पाहिजे होता असं मत देखील जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केले। ते सांगलीच्या उरण ईश्वरपूरमध्ये बोलत होते। दरम्यान मला टार्गेट वगैरे करतात कारण माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण माझ्याऐवजी विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासाला टार्गेट करावं असा टोला लगावत गेल्या 9 वर्षात ईश्वरपूर शहराचा विकास विरोधकांना करता आला नाही, त्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे। आपण आणलेला विकास कामे देखील पूर्ण झाली नाहीत, यावर विरोधकांनी बोलायला हवं असं आवाहन देखील आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना केलंय। काँग्रेसची माजी विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यावर 3 वेळा बैठका झाल्या। आमचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटीलही उपस्थित होते आणि त्या चर्चेत बरेचसे प्रश्न कसे सोडवायचे हे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही पावलं टाकतो। साहेब, एक शेवटचा प्रश्न, लोकसभा असेल, विधानसभा असेल, नेहमी राज्यातले सर्व विरोधक भाजप असेल जयंत पाटील यांनाच टार्गेट करतात। आता ईश्वरपूर सुद्धा नगर परिषदेची निवडणूक आहे, पण सर्व विरोधक या ठिकाणीच लक्ष घालायला लागले। जयंत पाटलांच्यात काय असं आहे? माझ्यावर टार्गेट करतात कारण त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे। माझी विनंती आहे की इस्लामपूर शहराच्या, उरण ईश्वरपूर शहराच्या विकासावर टार्गेट करा। ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आज महेश पाटील इथं आले आहेत, अतिशय बिनीचे, अतिशय उत्तम नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे। त्यांना विचारा की ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून आग्रहानं त्यांनी मांडल्या त्या गोष्टी पूर्ण झाल्या असत्या तर त्यांना कदाचित वेगळा निर्णय त्यांनी घेतला असता। आज हे शहर मागं पडते, त्याच्यासाठी बोला। 9 वर्षात हे शहर मागं नेण्याचं पाप कुणी केलं त्याच्यावर बोला। आणि 9 वर्षात या शहरात साधी भुयारी गटाराची मी आणलेली योजना यांना पूर्ण करता आली नाही। या पाणी पुरवठ्याची 24/7 आज बोलत आहेत। मी 9 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी 2013-14ला 24/7 तास, 24 दिवस 24 तास पाणी सर्व काळ चालू राहिले या शहरात, ही कल्पना मांडली। त्यासाठी रस्ते परत त्यानंतर करायचे ठरले, त्यासाठी 29-30 कोटी रुपये आणले। शेवटी नवं सरकार आलं, ह्यांचं सरकार इथं आलं आणि ह्यांनी ते रस्त्याच्यासाठी आणलेले पैसे हे भुयारी गटाराच्यासाठी वापरले। कोणतंही नियोजन नाही। त्या सगळ्याचा उहापोह आपल्या माध्यमातून आम्ही भविष्यकाळात करू। हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मलगुंडे दादा। आमची सभा चालू आहे, त्यामुळे मलगुंडे दादा आपल्याशी पुढचं इंट्रोड्यूस करतील। आश्वासन सुद्धा दिले, त्याला उत्तर देण्यासाठी बरेच ठिकाणी आपले डिजिटल पण लागले। माझे नाही डिजिटल, कार्यकर्ते जनतेचे डिजिटल। तिथं खाली नाव कुणाचं लिहिलंय का? मी एक बोर्ड बघितला, कुणाचंच नाव नाही। त्यामुळं आज एवढं प्रेम या शहरावर त्यांनी व्यक्त जर मागच्या 9 वर्षात केलं असतं तर या शहरात फार चांगलं वातावरण झालं असतं। आता निवडणूक आहे, मतदान आहे, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 15 दिवसांनी, अशी घोषणा करणं हा त्यांचा अधिकार आहे कारण ते सत्तेत आहेत। पण लोकांना ईश्वरपूरच्या उरण नाव जोडताना किती त्रास झाला आणि उरण नाव अजूनही टेक्निकली जोडलं गेलं नाही। ज्यावेळी पिन कोड उरण ईश्वरपूरचा येईल, उरण ईश्वरपूरचा, त्यावेळी ते खऱ्या अर्थानं जोडलं जाईल। पण आता निवडणूक आहे म्हणतात, अरे गॅजेट काढून सांगितले की ह्या शहराचं आता नाव उरण ईश्वरपूर, पण केंद्र सरकारच्या दप्तरी आमचं फक्त ईश्वरपूर आहे। उरणातली लोक या सर्वच प्रकाराबद्दल अतिशय नाराज आहेत। काँग्रेसनं मुंबई महापालिका स्वबळावर लढायचा निर्णय घेतलेला आहे।